आपले लाडू तयार आहेत सगळे। एक मी तोडून दाखवते, किती नरम झालेला आहे हा, पहा। इथे मी साधारण 250 ग्रॅम इथे मी पांढरे तीळ घेते आहे। अगदी स्लो गॅसवर आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत आपण याला भाजून घेऊया। याला सतत आपल्याला फिरवत राहायचं आहे। जर का आपण याला फिरवणं सोडलं तर लवकर हे जळू शकतं। आणि गॅसची फ्लेम अगदी स्लो आहे। हे बघा, तिळीचा कलर चेंज झाला आहे, हलका सोनेरी झालेला आहे। तर आपली तीळ भाजून झालेली आहे। आपण आता इथे गॅसची फ्लेम बंद करून टाकूया आणि याला थंड व्हायला ठेवून देईल। आता याला एका प्लेटमध्ये काढून घेणार मी आणि थंड व्हायला ठेवून देणार। पूर्णतः थंड झालं की आपण याला मग मिक्सरमधनं ग्राइंड करूया। थंड झालं आहे, आता याला मी ग्राइंड करून घेणार। याला आपल्याला पूर्णतः पावडर करायचं नाही आहे, थोडं जाडसरच आपल्याला ग्राइंड करायचं आहे। बघा, त्याला पण मी आता ग्राइंड करून घेणार आहे। याला पण थोडं जाडसर आपण ग्राइंड करून घेऊ। शेंगदाणे पण झाले आपल्याला ग्राइंड। यालाही जाडसरच केलेलं आहे मी, जास्त बारीक नाहीच केलं। इथे 1 कप मी गूळ घेतला आहे। थोडंसं पाणी टाकूया आपण, अगदी थोडंसं बस। आणि आता याला पूर्ण वितळेपर्यंत, गूळ पूर्ण वितळला पाहिजे। गूळ पूर्ण वितळला गेला आहे, याला फेस आला आहे म्हणजे आपलं गूळ चांगलं झालेलं आहे। आता गॅसची आच स्लो करून मी आता हे सगळं थोडं थोडं टाकणार याच्यामध्ये। आणि याला मिक्स करून घेऊया। गॅसला बंद करते मी आता। इथे मी 1 चमचा तूप टाकणार आहे। तूपमध्ये असल्याने यात बाइंडिंग पण छान येणार आणि चवाला अजून छान वाटणार। सगळं चांगल्याने मिक्स झालेलं आहे। आता याला थोडं थंड व्हायला ठेवून देणार मी आणि नंतर लाडू बांधायला घेणार, कारण की सध्या हे खूप गरम आहे। त्यामुळे आपण थोड्या वेळानंतर लाडू बांधूया। मिश्रण थोडं थंड झालेलं आहे, आता हलकं कोमट आहे। अशा वेळेला आपण आरामात लाडू बांधू घेऊ शकतो। जास्त थंड झालं की ते कडक होतात, त्यामुळे लगेच याला बांधून घ्या। हे बघा,